हाय हॅलो अँड वेलकम बॅक एव्हरीवन। मी आले आहे माझ्या माहेरी, कारण अंतराचे पप्पा 4 दिवस पुण्याला गेले होते, त्याच्यामुळे मग आम्ही आलो होतो इकडे गावी। आलेल्या दिवशीच आम्ही इथे पाणीपुरी करण्याचा बेत केला होता। तर मी ते तिखट पाणी, गोड पाणी आणि बटाट्याचा मसाला वगैरे असं करून पुऱ्या तळल्या होत्या आणि आम्ही सगळ्यांनी बसून मस्त अशी पाणीपुरी एन्जॉय केली। अंतराला तर पाणीपुरी भरपूर आवडते आणि आज होती होळी पौर्णिमा, त्याच्यामुळे होळीची सगळी तयारी केली आणि पुरणपोळीचा नैवेद्य पण बनवला होता। आणि आमच्या इथे आम्ही शेतात राहतो, त्याच्यामुळे जास्त काही लोक नाही आहेत, त्यामुळे प्रत्येक जण आपल्या आपल्या दारासमोरच अशी होळी पेटवतात। आणि पौर्णिमेचा दिवस असल्यामुळे चंद्रही खूप छान आला होता। आणि इथे मग पप्पांनी 5 शेणकुटे वगैरे गोळा केली वगैरे ते सगळं गोळा करून घेतलं आणि नंतर इथे होळी पेटवली आणि बाकीची जी पूजा असते ती केली। आणि पुरणपोळीचा जो नैवेद्य आपण बनवलेला असतो तो ती होळी पेटवल्यानंतर त्याच्यामध्ये प्रवाहित करायचा असतो। आणि या दिवशी आपल्या वर्षभर आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान यावं आणि दुःख वगैरे काय असेल तर त्या ह्या होळीमध्ये नष्ट व्हावं यासाठी प्रार्थना करतात। तर होळीमध्ये तशी प्रार्थना करून आम्ही सगळ्यांनी नमस्कार केला। त्याच्यानंतर पप्पांनी इथे नारळसुद्धा वाढवला। नारळ वाढवून झाल्यानंतर पप्पांनी असं त्याचा नैवेद्य दाखवला आणि परत जी पुरणाची पोळी होती ती त्या होळीवरती ठेवली। तर अशा पद्धतीने दरवर्षी आम्ही होळिका दहन सेलिब्रेट करत असतो। माझ्या सासरी कसं आहे, आमची कॉलनी असल्यामुळे सगळेजण एकत्र येऊन मंदिरामध्येच मोठी अशी होळी बनवतात। सगळेजण तिथेच नैवेद्य घेऊन येतात आणि तिथेच आम्ही होळी बनवतो। पण इथे कसं आहे, शेतातलं घर असल्यामुळे एकच घर आहे, लांब लांब घर आहेत सगळ्यांची, त्याच्यामुळे ना आम्ही प्रत्येकजण स्वतःच्याच घरासमोर अशी होळी पेटवतो। तर इथे अंतरा बघा, तिला ती डमरू आणून दिला होता तर ती दिवसभर वाजवत होती। तिला पण खूप आवडतं असे काहीतरी सण असले की ते पूर्ण एन्जॉय करत असते ती। आणि होळी पेटवून झाल्याच्या नंतर त्याला दूध आणि तूप घालून असं ते विझवतात। तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी चिंचेच्या झाडाखाली गेलो होतो आम्ही चिंचा गोळा करण्यासाठी। आमच्या चिंचेचे झाडे भरपूर आहेत, तर तिथूनच मी काही चिंचा आणल्या होत्या आणि चिंचेचा चट्टामट्टा असा बनवला होता। आम्ही लहानपणी खूप असं आवडीने खायचो चट्टामट्टा बनवून। आणि आता तुम्हाला पण तोंडाला पाणी सुटलं असेल चिंचेचा चट्टामट्टा बघून, तर मी काही करू शकत नाही आहे, तुम्ही पण चिंचा घ्या आणि असं चिंचेचा चट्टामट्टा करून खावा। तरी त्या अंतराला फर्स्ट टाइम ती खात होती चट्टामट्टा आणि ते थोडासा तिखट झाला होता, त्याच्यामुळे तिचा चेहरा बघा कसा झालाय, खाऊ का नको असा झाला होता। पण नंतर तिने ते आवडीने खाल्लं। परत मग काही कैऱ्या पण आणल्या होत्या शेतातून, तर त्या पण आम्ही चटणी मीठ लावून असं खाल्लं होतं। आणि खूप आवडतं मला उन्हाळा, कारण ह्या गोष्टींमुळे, बाकीच्या गोष्टी तर आहेतच पण या सगळ्या गोष्टींमुळे उन्हाळा खूप आवडतो मला। उन्हाळ्यामध्येच आपल्याला ह्या सगळे पदार्थ खायला मिळतात। तर असे 2-3 दिवस आम्ही घालवले इथे आणि शेवटी जायचा दिवस आला। त्या दिवशी अंतराचे पप्पा आले होते आम्हाला घ्यायला। तर सकाळी मम्मीने आम्हा सगळ्यांसाठी असा वडापाव बनवला होता, तर त्याचाच नाश्ता करून आम्ही घरी जायला निघालो। तर अंतरा म्हणत होती, हा जो बांधलेली माझी झोळी आहे ती मी परत येईपर्यंत सोडू नकोस, तशीच ठेव म्हणून सांगत होती आजीला तिच्या। तर ती सगळं आम्ही तिचं कसं सांगितलं की आल्यानंतर परत आणि तुला बांधून देतो म्हणून। मग ती कशी तरी तयार झाली आणि आम्ही सगळ्या बॅग वगैरे पॅक केल्या आणि घरी जायला निघालो। तर अंतराचे पप्पा आम्हाला 4 दिवसांनी न्यायला आले होते, त्यामुळे मला जास्त काही क्लिप्स घेता आल्या नाहीत, त्यामुळे छोटासा एक व्हिडिओ बनवला आहे मी 2-4 दिवसाचा एकत्र असा। तर इथे पप्पा मला शाळू देत होते, कारण माझ्याकडचे जे शाळू होते ते संपले होते आणि आता इकडे रास वगैरे झाली आहे, त्यामुळे सगळे शेतातली कामं वगैरे संपली होती। आणि ते अंतरा बघा कशी उभी आहे। तर परत आम्ही सगळेजण सगळ्यांना बाय बाय करून आमच्या घरी जायला निघालो। जायला तर नको वाटत होतं, कारण अंतराला पण इथे राहायचं होतं। कसं आहे, इथलं वातावरण मोकळं असल्यामुळे तिला शहरातलं वातावरण इतकं नाही आवडत। इथे कसं तिला कुठेही फिरता येतं, कोंबड्या, शेरडं असे सगळे जनावरांच्या सोबत ती खेळत असते, त्याच्यामुळे तिला इथे राहायला खूपच जास्त आवडतं। मग शेवटी आम्ही सगळ्यांना बाय बाय करून निघालो, कारण अंतराच्या पण शाळेला अजून सुट्ट्या पडलेल्या नव्हत्या, अजून तिची शाळा सुरूच आहे, त्याच्यामुळे आम्हाला जावं लागलं परत। आणि आम्ही शेतातल्या अशा रस्त्यांनी घरी जायला निघालो। दरवेळेस कसं होतं, इथे पीक असतात त्यामुळे आणून चालत नाही गाडी आतमध्ये, पण आता शाळू वगैरे सगळा काढला होता, त्याच्यामुळे रस्ता पूर्ण मोकळा होता आणि गाडी पण आत येत होती। आणि जेव्हा पावसाळा असतो तेव्हा तर चिखल होतो, त्याच्यामुळे गाडी जी मेन रोडलाच लावून यावी लागते चालत आम्हाला आतमध्ये। तर आम्ही निघालो अशा या रस्त्यातून जायला। आणि कसं आहे, आमचं मेन रोड आहे ते खूप छान असल्यामुळे ना बाकीचा काही प्रॉब्लेम येत नाही पुढे जायला, कारण इथे हायवेज आहे मेन रोडचा। तर आम्ही लागलो आमच्या चांगल्या रस्त्याला। आणि तुम्हाला गावी जास्त राहायला आवडतं की शहरामध्ये राहायला आवडतं हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा।
आणि आम्हाला जायला 1 तासभर लागतो. तर अंतरा गाडीमध्ये झोपली होती आणि त्या तासाभरामध्ये आम्ही जाऊन बेडगेमध्ये पोहोचलो. तर जाता जाता खूपच गरमी असल्यामुळे अंतरासाठी असं आईस्क्रीम वगैरे घेऊन आलो होतो. बाय बाय.